नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। नक्की ही अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट जाणून घ्यायच्या आधी आपण जर या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळतात। तर पहा, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे अपडेट असणार आहे की लाडक्या बहिणी बरेच जर वाट पाहत आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार। मागचा हप्ता तर आला, परंतु आता जी अपेक्षा राहिलेली आहे, लागून राहिली आहे, ती आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला कधी भेटणार। तर पहा, लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार याबद्दल प्रश्न लाडक्या बहिणींना उपस्थित झालेला आहे। संभाव्य तारीख आपल्या समोर आलेली आहे, ती आपण पाहूयात। लाडकी बहीण योजनेत ऑगस्टच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत। हा हप्ता कधी येऊ शकतो याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे आणि हीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा पुढे। तर पहा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै महिन्याचा जो हप्ता होता तो देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता लवकरच ऑगस्टचा हप्ता देखील देण्यात येणार आहे। ऑगस्टच्या हप्त्याची तारीख जी आहे अद्याप समोर आलेली नाही आहे, परंतु लवकरच हे पैसे देखील तुम्हाला भेटणार आहेत तुमच्या DBT मार्फत। तर पहा, आपण सविस्तर जाणून घेऊयात की ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी येणार। बऱ्याच ज्या महिला आहेत त्या ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्याची वाट पाहत आहेत। तर जाणून घेऊयात संपूर्ण। लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। दर महिन्यात शेवटच्या 2 हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात, त्यामुळे यावेळी देखील अशीच अपेक्षा आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला जो हप्ता आहे तो मिळू शकतो। तर पहा, ही आपली संभाव्य तारीख असू शकते। जो जुलै आणि जो ऑगस्ट जो महिना आहे त्या ऑगस्ट महिन्याचा जो शेवटचे 2 आठवडे आहेत त्या 2 आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो 1500 रुपयाचा हप्ता आत्तापर्यंत मिळत आहे तो हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधी येऊ शकतो असं या ठिकाणी स्पष्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे। 1500 रुपये कधी पण तुम्हाला जमा होऊ शकतात शेवटच्या 2 आठवड्यामध्ये। हीच महत्त्वाची अपडेट आपल्या लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे। गणेशोत्सव देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात। पहा, इथे काय सांगितलं आहे, गणेशोत्सव देखील म्हणजे या दिवशी 27 तारखेपर्यंत देखील तुम्हाला पैसे जे तुमचे लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता आहे तो देखील या ठिकाणी तुम्हाला 27 तारखेपर्यंत किंवा 27 तारखेच्या आसपास तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो भेटू शकतो। पहा, अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात। जो मागचा जो तुम्हाला हप्ता भेटला तो रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला 1500 रुपये आले होते। त्यानंतर तुम्हाला पुढचा हप्ता अशी संभाव्य तारीख धरूया आपण 27 तारखेला या दिवशी आपल्याला भेटू शकतो। त्यानंतर त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात असं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। जुलै महिन्याचा हप्ता लांबीवर गेला होता, यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला होता। त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील असंच होणार का असा देखील महिलांना प्रश्न पडला आहे। तर या प्रश्नाचं देखील आपलं उत्तर यावेळी देता येणार नाही, कारण हप्ता जो आहे तो वेळेवर व आहे ती तारीख कधीही स्पष्ट होत नाही, त्या तारखेच्या आसपास पैसे दिले जातात। तर नक्कीच हीच महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडले असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींना शेअर करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।